नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आपला ब्लॉग खूप दिवसांनी येतोय आणि तो पण आहे देवदर्शनाचा. सो आज आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला, म्हणजे नाशिकला, जे की 12 ज्योतिर्लिंगपैकी एक मंदिर आहे. सो माझं खूप दिवसापासून चाललं होतं जायचं. सो आज मुहूर्त लागलाय आणि आम्ही चाललोय. हे बघा इकडे दिसतंय का, ऋतू, मम्मी आणि हे एवढेच चाललोय आम्ही. आम्हाला निघायचं होतं 7 वाजता आणि नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे. आता वाजलेत 8:30. आता निघलोय आम्ही. बघू किती वाजता पोहोचतोय, दर्शन कसं होतंय, मी सगळं तुम्हाला दाखवते आणि माझ्यासोबत तुमचंही दर्शन करते. सो चला, स्टे ट्यून. अरे तुझं घेत नाही मी. तू काय खातोय ते सांग. नाटकं पोरगं आहे ना. काय खातो? मला दे ना. का? तुझं नाव सांग एकदा. मग तुझं नाव सांग ना एकदा. नाही सांग नाव. आपल्याला खाऊ घ्यायचं अजून. सांगलो काय नाही तुझं बेबी. तुझं नाव काय आहे? नाही सांगणार. सांग ना, पप्पा खाऊ घेणार आहे. नको सांगू रे तू. बट आम्हाला हॉटेल सापडत नाही. हा माणूस म्हणतोय मी तुम्हाला मोठ्या हॉटेलला घेऊन जातो आणि ते हॉटेलच सापडलं नाही आम्हाला. कुठं होतं मोठं हॉटेल? तर बघू कुठे नाश्ता करायला थांबतो. सो आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. चल, काय खायची तुला? हिरो चला. काय मागवतोय ना? काय मला दाखव. बसायचं का तुला त्याच्यात? बस मग. छोटा मुंगी कोण आहे? डायनासॉर आहे काय? डायनासॉर आहे? हो, डायनासॉर लय डेंजर असतो. कैसा है? 120 का पाव, 200 का आधा किलो. काय करते ते स्पून? काय करते? त्यांना म्हणा जेवायला या. काय नीट बोलायचं, असं नाही बोलायचं. नीट प्रेमाने जेवायला या म्हणा. दादा भाऊ घेऊन जाईन बरं का तुला. नाही तर मग जेवायला या. गुलाब 2च बास ना मग. कसं आहे हव्या? परत एकदा पिऊन कसं करायचं? कसं कर. कसं कसं आहे? असं मी पिऊ. इकडे बघ ना प्रिया. इकडे बघ ना. मी पिऊ. कसं? असं नाही. नको कसं? बघा किती आगाऊ झालाय. नो. आणि इथे थाळी सिस्टीम आहे. सो आता बघू काय काय. ह्या 2 गोष्टी तर आल्यात आहे.
आम्ही आधी नाश्ता करायला थांबलो होतो, पण तिथे एवढी स्वच्छता नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिथून निघलो आणि म्हटलं आता डायरेक्ट जेवणच करू. सो आम्हाला नाशिकमध्ये आल्यावर प्रॉपर ते हॉटेल दिसलं. किती लय आवडतो. काय आवडतं? पुरी पुरी आमरस तर नाही आवडत. किती किती आवडतं? शिवाय शिवाला आमरस आवडतो. यो यो वाव म्हणतोय. गाईस आज नाही आवजो थाली अँड बँक्वेट हॉल आहे. एवढं छान जेवण होतं ना तिथे. तुम्ही जर कधी नाशिकला आले तर नक्की इथे जेवण करा. एक नंबर होतं. म्हणजे आम्ही घरून निघल्यापासून नाश्ता करायचं म्हणून थांबलो होतो, पण आम्हाला तिथे काही एवढं आवडलं नाही. म्हटलं आता डायरेक्ट जेवणच करू. टाइम झाला. मोठ्या हॉटेलला नेलं. मोठ्या हॉटेलला यांनी आणलं, पण एक नंबर जेवण. अशी मारवाडी टाईपच आहे ना, म्हणजे हा राजस्थानी थाळी सिस्टम आहे. राजस्थानी थाळी सिस्टम आहे तिथे. तर एवढं छान जेवण होतं, म्हणजे आता असं वाटलं की काय खाऊन काही नको. आणि प्रत्येकाला असं टेस्ट होती, असं काही नाव ठेवण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी नाशिकला आले तर नक्की तिथे जेवण ट्राय करा. चला आता पोटभर खाल्लंय, आता झोप आली. आमरस तर किती पिलोय आपण? मी तर 5-6 वाट्या. हा आम्ही सगळेच 5-6 वाट्या आमरस पिलोय. चला देवाच्या दर्शनाला जायच्या आधीच आम्ही खाऊन घेतलेलं आहे पोटभर. चला आता देवदर्शन वगैरे करतो, मग भेटू. काय होतं? काय छान लागलं तुला? काय आवडलं? आमरस किती खाल्ला तू? 5 वाट्या. खोटं बोलायला ते एक नंबर आहे. खोटं बोलायला तर एक नंबर आहे तू. अजून काय खाल्लं तू? अजून काय खाल्लं सांग? अजून काय खाल्लं सांग लवकर त्यांना. रस. अजून काय होतं? कचोरी. किती पदार्थ होते तिथं? कचोरी, भजे, अजून बस. आणि रस, सरबत. कसं होतं? गुलाब पाणी ना. गुलाब पाणी नाही, गुलाब सरबत. तुला सगळं आवडलं आहे ना? चांगली लोक चायला ते चालू झालं नाही, तेच गर्दी भेटली का? वेटिंग होती तिथं. कामाचा बघा आमचं बोरग. राहू दे, मी देते. तुला तुझी हात खराब होती ना, खराब. सोडून देईन मग. हात खराब होते. तुला नाही, मला पप्पाला. कोणाला खायची? पहिलं पप्पाला. पप्पानी घेतली ना? कोणी घेतली? थांब ना, देते देते राजा. आता एवढं खाल्लंय तरी खायचंय. नको, हात खराब होतात. सो आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि निघालोय आता मंदिराकडे. इथून किती आहे? 200-250 मीटर ना? 250 मीटर. हा 250 मीटर आहे इथून. कुठे चालले? हाय हाय कर सगळ्यांना. कर आतू ये. देऊ का त्या पिशवीत घालू? आतू मोबाईल मध्ये. हाय कर ना मग, ती आतू बघन. आतू मोबाईल मध्ये. मी ना दाखवणार तुला.
तर गाईज आम्ही दर्शनाला गेलो होतो, पण एवढी लाईन होती, म्हणजे आम्ही ऑलरेडी 2 तास उभे होतो लाईनमध्ये आणि त्याच्यानंतर पण परत 4 तास लागणार होते. म्हणजे आमची कॅपॅसिटी होती की बाबा चला आपण दर्शन घेऊनच जाऊ, पण शेवटी ऋतू राहत नव्हता म्हणून आम्ही परत फिरलो. आणि तिथे एक असा इन्सिडेंट झाला, म्हणजे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, कारण कसं आहे काही काही जण आहे ना देवाच्या दारात म्हणून येतात, पण त्यांच्या मनात तेवढा भाव नसतो देवाबद्दल, उगाचच यायचं म्हणून येतात, असं आहे काही काही लोकांचं. किस्सा असा झाला की एक बाई आमच्या मागे उभी होती लाईनमध्ये आणि लाईन हळूहळू चालली होती. तर असं सगळे उठत बसत चालले होते, असं काही कोणी धक्काबुक्की वगैरे करून पण कोणी जात नव्हतं पुढे, असं सगळे जे ते लाईन प्रमाणे चालले होते. पण तिचं असं होतं की नाही, लाईन थोडीशी जरी हल्ली ना चल पुढे, चल पुढे, असं थोडी असतं. अरे सगळ्यांना दर्शन घ्यायचंय का, तुला एकटीला दर्शन घ्यायचंय का, आहे ना. हे तर एवढे तापलेलं नंतर ते विचारूच नका. म्हणजे आता काही काही म्हातारी माणसं पण असतात, मग तिथे असं बसायला वगैरे पण केले. आता जे लोक आले असतील त्र्यंबकेश्वरला त्यांना माहिती आहे की असं लाईनच्या इथे ना थोडंसं बसायला पण केलेले आहेत असे. तर तिथे सगळे बसत उठत चालले होते. तर तिचं असं म्हणणं, आम्ही बसलो आणि ती लगेच आमच्या पुढे निघाली. अरे थांब ना, पुढे सगळेच लाईनीतले बसले, ते लाईन थांबली त्याच्यामुळे सगळेच बसले ते, तर तू पण बस ना, मग काय एवढी घाई झालीये, सगळ्यांना देवाचं दर्शन घेऊन निघायचंच आहे, कोणालाच देवाच्या दारात राहायचं नसतं, दर्शनालाच आले असतात आणि सगळे दर्शन घेऊन निघणार असतात. मग तिचं असं झालं होतं की नाही मला पुढे जाऊ द्या. म्हणजे काय तुम्ही देवाच्या दारात आलायत ना, मग थोडंसं थांबून दर्शन घ्या ना, सगळ्यांना दर्शन घेऊन जायचंय. काही काही लोक खूप असे हे असतात. तुमच्यासोबत पण असं काही झालेलं आहे की कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ह्या लोकांबद्दल काय वाटतं की आपण देवाच्या दारात आलोय आणि शिस्तीत दर्शन घ्यावं, व्यवस्थित दर्शन घ्यावं, असं असतं की उगाच धक्काबुक्की करून दर्शन घ्यायचं, अशी पद्धत नसते देवाच्या दारात दर्शन घ्यायची तरी. सो असा इन्सिडेंट झाला आमच्यासोबत आणि गर्दी पण खूप होती, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न निघलोय. तर आम्ही दर्शन घेतलं बाहेरूनच आणि रिटर्न निघलोय. आता बघू पुढे कुठे जातोय, काय काय होतंय ते. स्टे ट्यून. तर अजून आम्हाला 38 किलोमीटर दाखवतंय, त्याच्यासाठी किती तास, 1 तास लागतोय. एवढं फिरून आलं, एवढा घाटाचा रोड होता ना, एक सेकंदाला वळण होतं. आता बघू कधी पोहोचतोय. 7:30चा टायमिंग दाखवतोय पोहोचण्याचा. कुठं चाललोय तेच नाही सांगितलं. आम्ही ओझरच्या गणपतीला चाललोय. नीट बोलायचं नाही, पप्पा कान कापून घेईल. बोल बब्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय कुठे वाव, गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. सो आम्ही आता ओझरला पोहोचलोय. हात जोड आता, हात जोड. गाईस खूप छान दर्शन झालं आमचं. एकदम काय म्हणतात ना, असं आल्यावर प्रसन्न वाटतं मंदिरात. अजिबात गर्दी नाही, काही नाही, खूप छान दर्शन झालं. हां इथे लाईट नाही आहे ना, पण त्या साईड पण होती लाईट. सो चला आता थोडेफार फोटो काढतो आणि आता घरी निघतो. खूप उशीर झाला. हां
जाण्याच्या ठिकाणी आम्ही एकदम निवांत बसलोय, कारण दर्शन छान झालं, मन प्रसन्न झालं. त्याच्यामुळे आता निवांत थोड्या वेळ बसू म्हटलं आणि त्याच्यानंतर घरी निघू. हॅलो गाईज, सो आम्ही आता घरी पोहोचलोय आणि 11 वाजून गेलेले आहेत. माझ्या हालतवरून तुम्हाला कळतच असेल की आम्ही किती दमलोय. म्हणजे असं झालंय की कधी एकदाच झोपू म्हणून. आणि घरी आल्यावर जे सुख असतं ना ते मला नाही वाटत कशात आहे म्हणून. सो खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे ओझरचं तर तुम्हाला मी म्हटलं ना की गर्दी नव्हती, काही नाही, खूप निवांत दर्शन झालं. त्र्यंबकेश्वरला गर्दी होती आणि माहीत नाही का आज एवढी गर्दी होती, पण आम्ही रुदूर राहत नव्हता ना, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलो. पण अर्ध्यापर्यंत आम्ही नक्की ट्राय केलं की जाण्याचं, पण त्याच्यामुळे आम्हाला नाही जमलं पुढे जायला. आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो रिटर्न. सो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी नेक्स्ट ब्लॉग लवकर करण्याचा ट्राय करेल. तुम्ही खूप सारं प्रेम देत आहे, तुम्हाला वाटतं आहे की मी ब्लॉग करावं म्हणून. सो मी नक्की ट्राय करेल. आणि स्टे ट्यून नेक्स्ट ब्लॉगसाठी आणि खूप छान छान कमेंट करा ह्या ब्लॉगला आणि असंच प्रेम राहू द्या. सो बाय, गुड नाईट.